नमस्कार, मी श्यामराव मोकाशी. महाराष्ट्रातील जनतेनं हा व्हिडिओ पूर्ण ऐका. वाहन मालकांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ज्यांनी लावलेले नाहीत त्यांनी तात्काळ ह्या बुकिंग करा. हे पहा, आता तो आदेश पहिलाच आलेला आहे की इलेक्शनचा पिरियड होता म्हणून कारवाई होणार नव्हती, परंतु आता RTOची वायुवेग पथकं, दक्षता पथकं ही तपासणी रस्त्यावरती करणार आहेत. मग तुमची मोटरसायकल असून द्या, टॅक्सी असून द्या, ट्रक असून द्या, टेम्पो असून द्या, तात्काळ हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग करा. नाही विनाकारण मग ते काय आहे, सरकारला खाली पैसाच पाहिजे असून मग ते लुटायचं काम आणि सर्वसामान्यांना लुटत राहणार. ताबडतोब हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग करा. दुसरं म्हणजे तुमचं जर वाहन हस्तांतरण करायचं असलं किंवा तुमच्या कुठलं वाहनाचं काम असलं RTOमध्ये, तर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट जर नसेल तर ती तुम्हाला लावल्याशिवाय तुमचं कुठलं काम होणार नाही, हे लक्षात ठेवा. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट हे लागणं बी कायद्याच्यानुसार गरजेचंच आहे, परंतु ज्यांनी लावलेल्या नाहीत जुन्या वाहनांना, नवीन वाहनांना तर काय त्या लावूनच येतात. आता काही लोकांचं म्हणणं असं पडतं की नवीन वाहनाला लावलेली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट फुकट मिळते. अशी कुठलीही फुकट मिळत नाही. ज्या वेळेला आपण गाडी बुकिंग करतो त्यावेळी त्याच्यात तो चार्ज मारलेला असतो, हे लक्षात ठेवा प्रत्येकानं. फुकट सरकार काय देत नाही, कोण कोणाला फुकट देत नाही, उलटं ते दंडाच्या कारवाईत जातं. तर प्रत्येकानं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून सर्वसामान्य लोकांना दंड बसू नये. काही ठिका 500-700 रुपयाला तर ते हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग होते. उलट पक्षी तुमचं काम नडणार आणि हवालदारांना मग चिरीमिरीचं दुकान चालू होणार. तर दक्षता पथकं वगैरे RTOची त्यांना आदेशच दिलेले आहेत, त्यात काही कोणाचं दुमत नाही. आणि तो इलेक्शनचा पिरियड होता म्हणून हे कारवाई करत नव्हतीत. आणि आता तरी मार्च वगैरे महिना ह्यांना तेवढंच निमित्त लागतं आणि सर्वसामान्य लोकांची पिळवणूक होती. ज्यांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवलेले नाहीत त्यांनी ताबडतोब बुकिंग करा. जास्तीत जास्त लोकांना माहिती पडण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा. धन्यवाद.